कौशल्या माता काजळे फाउंडेशन सामाजिक कार्यकर्ते संजू भाऊ काजळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज नाशिकमधील नांदूर नाका येथे छत्री तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आणि सर्व आरोग्य मोफत चेकअप भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे, माजी नगरसेवक उद्धव बाबा निमसे, शिवसेना उपनेते अजय बोरस्ते, चेअरमन सुरेश भाऊ निमसे, सोमनाथ हमरे, रुपेश पालकर, देविदास निमसे, दिलीप निमसे, सागर भोजने, संतोष पिल्ले, प्रशांत काळे, अमोल चांगले, अनिल गांगुर्डे, शिवजन्मोत्सव, भीम जन्मोत्सव सोहळा समिती, नांदूर मानवर मित्र परिवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। आपल्या वाढदिवसासाठी अवास्तव खर्च न करता सामाजिक उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा करण्यात आल्याने सर्वांनी संजू भाऊ काजळे यांचं कौतुक केलं। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गुड्डू गवई, शरद निमसे, शंकर वाडेकर, रवी गांगुर्डे, गणेश झालटे, आकाश धोत्रे, उमेश उदावंत, शिवसेना शाखा प्रमुख सोनू पुरी यांचे सहकार्य लाभले। यावेळी आलेल्या प्रमुख मान्यवरांनी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले। संजू भाऊ काजळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व पक्षीय, सर्व नेते, सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित संजू काजळेंवरती प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर संजू काजळेंविषयी जर बोलायचं ठरलं तर निश्चितच एक तळमळीचा कार्यकर्ता, सातत्यानं सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अनेक नवीन उपक्रम या ठिकाणी राबवून सर्वसामान्य माणसाला कशी मदत करता येईल यासाठी सातत्यानं संजूची धडपड असते। निश्चितच मला असं वाटतं का त्याचा आदर्श इतरही युवकांनी या ठिकाणी घ्यावा। आज संजूचा वाढदिवस आणि त्या निमित्तानं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो का असंच सामाजिक कार्य संजू भाऊच्या हातून या ठिकाणी घडत राहू आणि ज्या काही मनोकामना, इच्छा, आकांक्षा असतील त्या आई तुळजाभवानी पूर्ण करू अशा आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो। त्याबरोबर वाढदिवस करणारा आमचा शिवसेनेचा हा विधानसभा प्रमुख संजय काजळे याच्यासाठी एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत। अरे कसा कार्यकर्ता पाहिजे तो तुमच्या आमच्या बरोबर काम करतो। पाऊस सुरू झाला गेल्या 2 आठवड्यापासून आपण वाट बघत होतो आणि त्यांनी ओळखलं त्या माता भगिनींसाठी छत्र्या पाहिजेत, त्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू झाल्या आहेत, वह्या पाहिजेत, या ठिकाणी आधार आश्रमातली सगळी मुलं आली आहेत। यांच्यासाठी सुद्धा मी एक नाही गेली अनेक वर्ष संजयच्या वाढदिवसाला येतोय। प्रत्येक वाढदिवसाला काहीतरी देतो। घेणारे खूप पाहिलेत, देणारा कोणीतरी एक असतो। संजय वाढदिवस कुठल्या पद्धतीने साजरा केला पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे संजय काजळे आणि त्याच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्या व्हायला पाहिजेत। या प्रभागाचे पालक लवकरच आमचा युवा नेता कुठे गेला विक्रम, त्यांनी सांगितलं बाबा तुम्ही आमदार व्हा, मंत्री व्हा, बघा सगळे प्रेम करतात तुमच्यावर आणि आमच्या संजयलाही नगरसेवक करा। तुम्ही वर गेला की खालची टीम मोठी होईल, सगळे घरातलेच लोक आहे। इथं आमचा सुरेश भाऊ बसलेले आहेत, दिनसे आमचे नेते आहेत, संजू बसलेला आहे, आमची युवा सेनेची सगळी टीम बसलेली आहे। परंतु आता गरज आहे, कारण त्याचं कारण आहे की कार्यकर्त्यांची मोठी फळी या ठिकाणी आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता संजयवर प्रेम करतो। त्या भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा, हा आनंद मला वाटतं कोणाच्या तरी नशिबात लागतो, बरोबर की नाही? सोपने अनिल भाऊ गांगुर्डे या ठिकाणी आले, मी नेहमी बघत असतो, तुम्ही दोघंही असतात आणि हे प्रेम संजय तू गमवलंयस आणि संजयवर काही अन्याय बिन्याय होणार नाही, काळजी करू नका, आम्ही सगळे बरोबर आहे। आणि त्यामुळे पुनश्च एकदा संजय तुला तुझ्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या वतीने नांदूर मानूर, जनार्दन नगर, निसर्ग नगर, प्रभाग क्रमांक 2 मधील सर्व रहिवासी आमचे आत्तेभाऊ संजू भाऊ काजळे यांना आपल्या सर्वांच्या वतीने वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। सातत्याने सर्व घटकांना मदत करणारे, अडचणीला मदतीला धावून जाणारे
हा आमचा संजू गेल्या 15 वर्षापासून या ठिकाणी समाजसेवा आणि लोकांच्या हिताचे काम इथं करतो. मी अधिक आपला वेळ घेणार नाही. आपल्या सर्व मला माहिती आहे, आपल्या सर्वांना छत्र्या हव्या आहेत वाढदिवसाच्या. आणि 12 वाजले, नागपंचमी संपली आहे आणि सर्वांना घरी स्वयंपाक करायचा याची पण मला जाणीव आहे. त्याच्यानंतर आपल्याला अजय दादांचं मनोगत इथं ऐकायचं आहे. आपल्या आणि आपल्या छत्र्यांच्या मध्ये अधिक वेळ घेणार नाही, तर माहिती आहे बाबांना दरवेळी. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.